नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। नवनवीन पर्यटन स्थळं आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो आणि त्यातलाच आजचा हा व्हिडिओ। आत्ता आपण आहोत कोल्हापूरपासून अत्यंत जवळ असलेला नरसिंहवाडी, अर्थातच नरसोबाच्या वाडीच्या या ठिकाणी। आणि समोरच आपल्याला पंचगंगा नदी दिसत आहे आणि त्या पंचगंगा नदीतील नौकाविहार आपण पाहत आहोत। कोल्हापूरपासून अगदी जवळच असलेला साधारण एक 40-50 किलोमीटरच्या अंतरामध्येच नरसोबाची वाडी आहे। आणि कोल्हापूर पर्यटन झाल्यानंतर अगदी आपण 1 तास 1.5 तासामध्येच इकडे पोहोचू शकतो। आणि आता मी तुम्हाला नरसोबाच्या वाडीचं मंदिर दाखवणार आहे, पंचगंगा नदीचा परिसर। आणि आता आपण हळूहळू येत आहोत मंदिर परिसरामध्ये। आणि मंदिराचं नुकतंच चांगल्या प्रकारे नूतनीकरण झालेलं आहे। मंदिरात आतमधून फोटो शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवत आहे। इथून आपण बाहेरून एंट्रन्स करतो आणि हा मंदिर प्रांगण आहे आणि समोरच आपल्याला दत्त दिगंबराचं मंदिर दिसत आहे। फोटोग्राफीला जवळून परवानगी नसल्यामुळे मी थोडंसं लांबून तुम्हाला दाखवत आहे। मंदिर परिसर, भक्तांची मांदियाळी। आज शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे भक्तांची चांगल्याच प्रकारे इथे गर्दी आहे। मंदिर परिसरातून पंचगंगा नदीचं अत्यंत विहंगम असं दृश्य दिसतं आणि तेच दृश्य मी तुम्हाला आता थोडंसं वरून दाखवतो। सध्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि बांधकामाचे काही खांब आपण इथे पाहत आहोत। समोरच पंचगंगा नदी आणि तिच्यावरती नव्यानेच बांधलेले घाट आपल्याला दिसत आहे। अत्यंत सुंदर असं बांधकाम। पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी अगदी दुथडी भरून वाहते आणि पंचगंगा नदीचं एकदा तरी नरसोबाच्या वाडीच्या देवस्थानचं पादुका स्नान होतं आणि ते पाण्याची पातळी आता आपण पाहतात ती अगदी वाढून अगदी इथपर्यंत मंदिराच्या प्रांगणापर्यंत पाणी येतं। पादुका स्नान झाल्यानंतर नदीचा प्रवाह कधी वाढलेला ऐकवत नाही। आता इथं छानपैकी बोटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळ्या बाजूला असे घाट बांधून अत्यंत सुंदर अशी सजावट इथे करण्यात आलेली आहे। बाय मंडळी।